आषाढी वारी ही केवळ भक्तीची नव्हे तर सामाजिक समतेची आणि सर्व धर्म समभावाची परंपरा जपणारी वारी आहे। याची प्रचिती बार्शी तालुक्यातील काटेगाव येथून निघालेल्या श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या पालखी सोहळ्यातून पुन्हा एकदा आली। 125 वारकऱ्यांसह निघालेल्या या दिंडीत 15 मुस्लिम बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत माड्यातील कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेतलं आणि पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं। पुणे येथील उद्योजक व मूळचे काटेगाव येथील लाईक अली पटेल व जलाल शकूर पटेल यांनी यंदापासून या पालखी सोहळ्याची सुरुवात केली असून संपूर्ण सोहळ्याचा खर्चही त्यांनी उचललाय। अफजल खलील पटेल यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले। 21 जुलै रोजी काटेगाव मधून निघालेल्या पालखी सोहळा माडा मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। बार्शीमधील काटेगाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं जिवंत उदाहरण मानलं जातं। गावातील दोन्ही समाज एकमेकांच्या धार्मिक उत्सवात मनापासून सहभागी होतात। सय्यद अलाउद्दीन बादशाह दर्ग्याचा उरूस असो वा हनुमान मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, सर्वजण एकोप्यानं ते साजरे करतात। याच सलोख्याच्या परंपरेतून या पालखी सोहळ्याला आकार आलाय। माड्यात आगमनानंतर गुरुराज कानडे, अजित गवळी, गणेश भांगे, बापू कुंभेजकर व अनिल शहाणे यांनी मुस्लिम वारकऱ्यांसह सर्व दिंडीचं स्वागत केलं। विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताना धर्म, जात आणि पंथ यांच्या सीमा विरघळून जातात याचे हे चित्र आहे। आज समाजात ऐक्य आणि परस्पर विश्वासाची गरज असताना काटेगावच्या या पालखीनं वारीच्या माऊली परंपरेतील समतेचा आणि बंधुभावाचा संदेश कृतीतून दिलाय। भक्ती आणि मानवतेचा हा संगमच महाराष्ट्राच्या संत परंपरेची खरी ओळख असल्याचं या सोहळ्यानं अधोरेखित केलं। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा। कुठून आली तुमची पालखी? काटेगाव। बर, हा कधीपासूनची परंपरा आहे? परंपरा दिंडीची पहिलंच वर्ष आहे। बर, संप्रदायाचं तत्व यांना आवडल्यामुळे त्यांनी स्वीकारच केला त्याच्यात। यांनी नाव काय तुमचं? अफजल खलील पटेल। बर बर बर, तुम्हाला म्हणजे कशामुळे वाटलं वारीत वगैरे यावं म्हणून? मराठी आणि मुसलमान पहिल्यापासून आम्ही एका विचारानं आहोत आणि असंच विचार चालावे आणि मिळून वागावं राहावा एवढीच विनंती आहे। असं प्रेमाने खूप सण वगैरे काय असलं असं दिंडी वगैरे काय सण गीत वगैरे समजी काय असते समजेल प्रेमाने पाडतात म्हणून आपलं प्रेमानं राहावं आम्हाला अशी इच्छा आहे। बर, पांडुरंगाविषयी काय? काय नाही समजा आम्ही एकत्र म्हणून समजतो। बर, राम रहीम एक, राम रहीमी एक। अशी हिसाबला आम्ही चालतो। बर, ज्ञानोबा तुकाराम संतांचे वाङ्मयाचे विचार माऊलीला उपमा काय दिली? मानवता, उदारता आणि लीनता, आपल्या राष्ट्रात समभाव राहावा, सगळं राष्ट्र आपलं गुण्यागोविंदानं संतांच्या विचारानं चालावं, देशद्रोहीची संख्या कमी व्हावी, हे दिंडीचे मुख्य हेतू आणि भक्तिप्रेम वाढावं समाजात। काटेगावून आलेलं आहे। माझी छोटीशी इंडस्ट्रीज आहे पुण्यामध्ये। तर आमचे हे अशोक महाराज जे आहेत आमचे लहानपणापासून मित्र आहेत। आम्ही एकत्र सगळे भजन वगैरे काय असेल कुठले कार्यक्रम असतील तर आम्ही सगळे गावात एकत्र करतो। तर आम्हाला कसं आम्ही मुस्लिम आहे ते हिंदू आहे असं कधी आम्हाला आयुष्यात वाटलं नाही। कुठल्यामध्ये आम्ही पहिल्यापासून आम्हाला एक मित्र गावात आमचं सगळं उरूस असो सप्ताह असो सगळं आम्ही मिळून सगळं करतो आम्ही गावामध्ये। पहिल्यापासून आम्ही बाकीचं बाहेरच्या गावात काय चाललंय आम्हाला माहीत नाही। आमच्या गावातले जे आहेत ते सगळे आम्ही सण सगळे मिक्स करून आम्ही करतो सगळ्यांचे विचार। तुमचं काय नाव? जलाल शब्बीर पटेल। बर, तुमचं? अशोकचे पूर्ण